अनुसूचित जातीमधील आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर सामाजिक न्याय की नवा वाद. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात निर्भय लोकतंत्र आणि मी आहे ऍडव्होकेट श्रीकांत होवाळ. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावरती चर्चा करणार आहे. हा विषय आहे अनुसूचित जातीवरील आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर याबाबत. महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये या विषयाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याबाबत विचार सुरू असल्याचं संकेत दिले आहेत. तसेच क्रिमिलियर सारख्या संकल्पनेवरती चर्चा होऊ शकते असं मत व्यक्त केलं जात आहे. पण नेमकं हे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय आहे, क्रिमिलियर म्हणजे नेमकं काय, याचा फायदा कोणाला होईल, आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे यामुळे सामाजिक न्याय मजबूत होईल की समाजात पुन्हा नवा वाद निर्माण होईल. आरक्षणाची मूळ कल्पना काय आहे? सर्वप्रथम आपण आरक्षणाचा मूळ हेतू समजून घेतला पाहिजे. भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जातींना आरक्षण जे दिलं आहे ते आर्थिक मदतीसाठी नाही, तर शतकानुशतके झालेल्या सामाजिक अन्यायाची भरपाई करण्यासाठी दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली, कारण समाजातील काही घटकांना शिक्षण, रोजगार, जमीन, सत्ता आणि प्रतिष्ठेपासून वंचित ठेवण्यात आलं होतं. आरक्षणाचा उद्देश काय होता? समान संधी निर्माण करणं, प्रतिनिधित्व वाढवणं आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणं. पण आजचा प्रश्न काय आहे? आज अनुसूचित जातीच्या यादीमध्ये अनेक जातींचा समावेश झालेला आहे. मात्र काही समाज घटकांचा असा दावा आहे की आरक्षणाचा सर्व लाभ सर्व जातीपर्यंत समान प्रमाणात पोहोचलेला नाही. त्यांच्या मते काही जातींनी शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिज्ञामध्ये तुलनेने अधिक प्रगती केलेली आहे, तर काही जाती अजूनही मागे आहेत. म्हणून प्रश्न उपस्थित होतो की आरक्षणाचा लाभ सर्वांना मिळतोय का? याच प्रश्नातून पुढे येते उपवर्गीकरणाची संकल्पना. आता उपवर्गीकरण म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाअंतर्गत विभागणी करणे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं, जर एखाद्या राज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण असेल तर त्या 13% वाटा विविध जाती, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर विभागणे. याचा अर्थ त्याची विभागणी करणे. समर्थकांचं म्हणणं आहे की यामुळे आरक्षणाचा लाभ त्या समाज घटकापर्यंत पोहोचेल जे आधी विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. उपवर्गीकरण समर्थकांचं म्हणणं आहे. उपवर्गीकरणाचं समर्थन करणारे काही महत्वाचे मुद्दे मांडतात. त्यांचं असं म्हणणं आहे, समर्थकांचं असं म्हणणं आहे की आरक्षणाचा लाभ सर्व जातींना समान प्रमाणात मिळाला नाही. पुढचा त्यांचा मुद्दा आहे, काही जातींनी मोठी प्रगती केली असली तरी काही जाती अजूनही सरकारी नोकऱ्या, उच्च शिक्षण आणि प्रशासनामध्ये अत्यल्प प्रमाणात दिसत आहेत. तर तिसरा त्यांचा मुद्दा पुढे येतोय, तो म्हणजे सामाजिक न्याय म्हणजे फक्त आरक्षण देणे नव्हे, तर आरक्षणाचा लाभ सर्वात वंचित व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. विरोधकांचं म्हणणं काय आहे हेही आपण पाहूया. विरोधक असं म्हणतात, या संकल्पनेला विरोध करणारे अनेक आहेत. त्यांच्या मते अनुसूचित जातीमध्ये विभागणी केल्यास समाजात फूट पडू शकते. ते म्हणतात की अनुसूचित जातीवर झालेले सामाजिक भेदभाव हा सर्वांचा समान ऐतिहासिक अनुभव आहे आणि हाच निकष असला पाहिजे. त्यामुळे आरक्षणामध्ये नवीन वर्ग निर्माण केल्यास सामाजिक ऐक्याला धक्का निर्माण होऊ शकतो. तसेच उपवर्गीकरणासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि अद्ययावत डेटा असणे आवश्यक आहे. आता येतो क्रिमिलियरचा मुद्दा. मित्रांनो, आरक्षणाच्या चर्चेत आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे क्रिमिलियर. आणि आपण सगळे याच मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहोत. सध्या ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमिलियरची अट लागू आहे. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळत नाहीये. आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की अशीच व्यवस्था अनुसूचित जातीमध्ये लागू करता येईल का? क्रिमिलियर समर्थकांचं म्हणणं असं आहे की जर एखादं कुटुंब अनेक पिढ्यांपासून शिक्षित आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि उच्च पदावरती असेल तर त्यांनी आरक्षणाचा पुन्हा लाभ त्याच्या कुटुंबांना मिळावा का? तो मिळू नये असं समर्थकांचं म्हणणं आहे. त्याऐवजी हा लाभ त्या कुटुंबांना मिळायला हवा जे अजूनही अत्यंत वंचित आहेत.
यामुळे आरक्षणाचा लाभ अधिक व्यापक पद्धतीने वितरित होईल. क्रिमिलियर विरोधकांचं म्हणणं आहे. आता क्रिमिलियरचे विरोधक काय म्हणतात? क्रिमिलियरच्या विरोधकांचं म्हणणं मात्र वेगळं आहे. ते सांगतात की अनुसूचित जातीचं आरक्षण हे आर्थिक निकषावरती आधारित नाही, तर ते सामाजिक भेदभाव या ऐतिहासिक अन्यायावर आधारित आहे. एखादी आर्थिक व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली म्हणून तिच्यावरती सामाजिक भेदभाव पूर्णपणे संपतो असं नाहीये. त्यामुळे ओबीसी प्रमाणे क्रिमिलियर लागू करणे योग्य ठरणार नाहीये. सरकार पुढील आव्हानं काय आहेत तेही आपण पाहूया. जर उपवर्गीकरण किंवा क्रिमिलियर लागू करायचे असेल तर सरकार पुढे काही मोठी आव्हानं असतील, आणि ती आव्हानं कोणती आहेत आपण बघूया. कोणत्या आधारावर वर्गीकरण करायचं, कोणता डेटा वापरायचा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण कसं मोजायचं, कोणत्या घटकांना किती वाटा द्यायचा, हे प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. लोकशाहीमध्ये चर्चा का आवश्यक आहे? साथियो, लोकशाहीमध्ये चर्चा याच्यासाठी आवश्यक आहे तर मित्रांनो, हा विषय केवळ आरक्षणाचा नाहीये, हा विषय आहे सत्याचा, हा विषय आहे सामाजिक न्यायाचा, हा विषय आहे संविधानिक मूल्यांचा, आणि हा विषय आहे समान संधीचा आणि समाजातील वंचित घटकांच्या भविष्यांचा. म्हणून या विषयावरती भावनेपेक्षा तथ्यांच्या आधारावरती चर्चा होणं आवश्यक आहे. आज आपण पाहिलं अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा मूळ हेतू काय आहे. आरक्षणाचा जर मूळ हेतू आपण बघितला तर उपवर्गीकरण म्हणजे काय, त्याचे समर्थक आणि विरोधक कोणते मुद्दे मांडतात, क्रिमिलियरची संकल्पना काय आहे, आणि सरकार पुढे कोणती मोठी आव्हानं आहेत, या सर्व गोष्टींवरती एकच प्रश्न उरतो, आणि तो प्रश्न म्हणजे आरक्षणाचा लाभ सर्वात वंचित व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवायचा. याचं उत्तर शोधणं ही सरकार आणि समाज आणि लोकशाहीची सामूहिक जबाबदारी आहे. पण या विषयावरती तुमचंही काय मत आहे तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण व्हावं का? दुसरा मुद्दा, क्रिमिलियर लागू करावी का? तिसरा मुद्दा की सध्याची व्यवस्था कायम ठेवली पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे ते तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत होता निर्भय लोकतंत्र, अर्थात जनतेचा निर्भीड आवाज. धन्यवाद.